राष्ट्रवादी अजित पवार गटातून मोठ्या संख्येने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये घरवापसी आज झाली आणि यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मधील महिला पदाधिकारी होत्या। हिना शेख, अपर्णा कांबळे, सुजाता जाधव, सुरैया नदाब, अपर्णा सरोदे, फरीदा जमादार, अपर्णा कांबळे, सविता सुर्वे, रबिजा बांगी, शबाना जिदगार, सलमा सय्यद, सरस्वती मोरे यांच्यासह अनेक महिलांनी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज आणि महिला शहर जिल्हा अध्यक्ष संगीता हारगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला। गेल्या वर्षभरापूर्वी आमच्यातील काही महिला पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता, मात्र तिथे त्यांच्यावर अन्याय झाल्यामुळे त्या सर्व आता स्वगृही म्हणजे आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। तरी त्यांना इथून पुढच्या काळात योग्य मान सन्मान दिला जाईल। आज झालेल्या जम्बो प्रवेशामधील सर्व महिला पदाधिकारी यांचे आज आम्ही स्वागत करत आहोत, अशी भावना शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज आणि महिला शहर जिल्हाध्यक्ष संगीता हारगे यांनी व्यक्त केली। यावेळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर, सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, मुस्ताक अली रंगरेज, विनायक केरपाळे, आयशा शेख, सुनीता जगधने, अजित दुधाळ, विपुल केरपाळे, विनोद सौदे, हारून शेख, युसुफ जमादार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आमच्या जुन्या सर्व सहकार्य मैत्रिणी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश त्यांनी केला होता, पण अवघ्या 1 ते 1.5 वर्षातच त्यांनी स्वगृही परत आलेले आहेत। तेथील त्यांना दिलेले खोटे आश्वासन असतील किंवा त्यांच्यावर झालेल्या अन्याय त्यांना लक्षात आला आणि त्यांनी आमच्या परत शरदचंद्र पवार गटात पक्षात प्रवेश करत चांगल्या मोठ्या संख्येने ह्या महिला उपस्थित आहेत आणि नक्कीच या महिलांचा मान सन्मान आमच्या पक्षातून केला जाईल अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्हाध्यक्षाच्या वतीने मी त्यांना ग्वाही देते आणि यापुढेही अनेक पक्षप्रवेश होतील आणि हे एक जम्बो पक्षप्रवेश झाला असं म्हणायला हरकत नाही। आणि आमचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष आपले जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब यांच्या वतीने या सर्व महिलांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि परत एकदा मी या महिलांना आणि आमच्या पक्ष बळकटीसाठी शुभेच्छा देते।